मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। निवडणुकांआधीच प्रत्येक पक्षाला मतदार यादीमधल्या त्रुटींवर तक्रारीचा अधिकार। मग निकालाच्या इतक्या दिवसानंतर आरोपांचा हेतू काय? राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचा सवाल। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 1 कोटी नवे मतदार जन्माला घातले। भाजप आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी। बिहारमधल्या मतदार अधिकार यात्रेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। मतदान चोरी असा शब्दप्रयोग संविधानाचा अवमान। दिशाभूल विरोधात आम्ही भारतीय मतदारांच्या पाठीशी पर्वतासारखे उभे। मतचोरी आणि मतपडताळणीच्या वादावर निवडणूक आयोगाचं उत्तर। 2024 मध्ये ज्यांच्या सहकार्याने मोदी निवडणूक जिंकले ते माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? राजीव कुमार यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांवर उत्तरं द्यायला हवीत, संजय राऊतांचा निशाणा। विधानसभा निवडणुकीमध्ये 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती। सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिली, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा। अनेकांना विधानसभेत आपण कसे पराभूत झालो तेच समजेना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बच्चू कडूंना टोला। लोकसभेत आमचे 31 उमेदवार पराभूत झाले तेव्हा आम्ही कोणाला दोष दिला का? अजितदादांचा सवाल। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम। मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, गिरीश महाजनांचं वक्तव्य। तर 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, भुजबळही आग्रही। कुणाला मंत्री पालकमंत्री करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा। काही ठिकाणी पालकमंत्री नसले तरी झेंडावंदन आणि इतर कामं सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभारंभ। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन। कोल्हापूरकरांच्या 40 वर्षाच्या लढ्याला यश। सरन्यायाधीश दिल्लीमधून सर्किट बेंचचा आढावा घेत होते। 50 वर्षांच्या लढ्याचं शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेललं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। मुंबई पालिकेमधील 2 लाख कोटींच्या कामातील 25% कमिशन फडणवीसांच्या लोकांनाही मिळालं। संजय राऊतांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार। नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यामध्ये बंद करावा। शहाजी बापू पाटील यांची राऊतांवर टीका। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा धुमशान। बीड, नांदेड, जालना आणि अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हातनूर, शिवना, टाकळी धरणं ओव्हरफ्लो। अनेक बंधारे पूल पाण्याखाली। नदीकाठी सतर्कतेचा इशारा। कोकणातील रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम। खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी। खेड दापोली रस्ता बंद। तर मुंबई गोवा महामार्गावरही पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर भाविकांचा गोंधळ। गोंधळ घालणाऱ्या भाविकांना सुरक्षा रक्षकांची मारहाण। समज देऊनही गोंधळ घातल्याचा सुरक्षा रक्षकांचा दावा। सोलापुरात रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। आयटी पार्कसाठी चांगली जागा शोधण्याच्या आयुक्तांना सूचना। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।